आमच्या महान दयाघना आजच्या या फेब्रुवारी 2021 च्या दुसऱ्या शबातवारी तू आम्हाला परत एकदा ही सुसंधी लागू दिलीस. अनेक अडचणीतून मार्ग काढत असताना आमचे मार्ग तू सुलभ करतोस. प्रेरित होऊन तुझं वचन उत्साहाने जिद्दीने सांगण्यास तू आमचा सहाय्यभूत परमेश्वर होतोस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या भक्तीला आराधनेला ही सुरुवात केलेली असताना तू आमच्यावर संगती आहेस, पाठीराखा आहेस, ज्ञान पुरवणार आहेस. स्वर्गीय भांडारात ते ज्ञान तू पाठवत आहे. त्या ज्ञानातून आम्ही तुझं वचन प्रभावीपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही तुझे आभार मानतो. आणि ख्रिस्त सुवार्ता मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, नारायण चाळ परभणी, मदन मोहन भक्तूर आणि ह्या चर्चची मंडळी, चर्चच्या बाहेरची मंडळी, लहान मोठे जे तुझं दान मिळालेले असे तुझे सेवक, गायक, वादक, पवित्र शास्त्राची वचन वाचणारे, तुझ्या वचनाचा अद्भुत अभ्यास करून ते सांगणारे, चर्चा करणारे, एकमेकांच्या ज्ञानात भर पाडणारे, अशा सर्वांसाठी आम्ही तुझे उपकार मानतो बाबा. आणि आजच्या भक्तीला प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही तुझ्या न्यायाच्या सिंहासनासमोर शरणागती पत्करतो. प्रत्येक तुझ्या उपकाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि असंच आम्हाला अनेक प्रकारचा शब्द पुरवठा कर, ज्ञानामध्ये भर घाल. आणि ते ज्ञान आम्ही अगदी नम्रतेने सर्व तुझ्या भक्तांसमोर ठेवावं अशी नम्र विनंती तुझ्याकडे करतो. आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या जिवंत प्रेमा, दयाळू, कनवाळू, महनीय आणि अद्भुत नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. We are again thankful to God for giving this wonderful opportunity on the second Sabbath day of March 2021. मार्च या महिन्याच्या 2021 साली दुसऱ्या रविवारी शब्बातवार परमेश्वराने दाखवला आणि ही सुंदरशी संधी दिली. परमेश्वराचे मी आभार मानतो. We have been dealing and God is providing the knowledge from the heavenly abode to explain His verses to everyone who is listening, who is viewing, and who is enhancing the biblical knowledge. आणि परमेश्वर पित्याचे मी आभार मानतो की तो आम्हाला ज्ञान पुरवत आहे आणि ते ज्ञान मी आपल्या समोर ठेवू शकतो. आणि सर्वांचे मी आभार मानतो. त्यामध्ये परमेश्वराचेही मी आभार मानतो की तो हे सांगायला आम्हाला सहाय्य आणि मदत करत आहे. लोकांचे आभार मानतो की ते ऐकत आहेत. Again we are thankful to you for giving us increasing support every Sunday, and we need your support and encouragement to give the powerful word more powerfully to you.
आणि मी आपले देखील आभार मानतो की आपण चढत्या क्रमाने आम्हाला सपोर्ट देत आहात, मेसेजेस ऐकत आहात आणि असाच आपला सहयोग आमच्या संगती असू द्या. Again, we are trying to focus our sermon on Lord Jesus Christ. आणि परत एकदा ह्या रविवारी देखील प्रभू येशूवरच आपलं लक्ष, त्याच्या संदेशावरच हेही लक्ष आपण केंद्रित करूया. This sermon is also in 2 videos. हा देखील संदेश 2 व्हिडिओज मध्ये आहे. We again want to request you that view both the videos very carefully and also give your opinion. त्याचसोबत मी आपल्याला असं सांगू इच्छितो की दोन्ही व्हिडिओज बघा आणि आपलं ओपिनियन, आपले कॉमेंट्स आम्हाला द्या. Today's title of the sermon is When Christ Comes to Your House. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे When Christ Comes to Your House, म्हणजे जेव्हा प्रभू येशू आपल्या घरी येतात. And we are again taking the verses for our sermon, Mark 1st chapter 29 to 31. आणि आजच्या संदेशाचे संदर्भ आहे मार्क कृत शुभवर्तमान 1 अध्याय 29 ते 32 ही वचनं. And our special concentration for today's sermon is Mark 1st chapter and 29th verse. आणि आजच्या संदेशाचं मुख्य वचन आहे मार्क कृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 29व वचन. And today we want to ask you, does Jesus Christ live in your house or not? आज मला एक प्रश्न आपल्याला विचारू द्या की प्रभू येशू आपल्या घरामध्ये राहतात काय? And that is a good question to put before any home. कोणत्याही घरासमोर, कोणत्याही कुटुंबासमोर हा प्रश्न ठेवणं अगदी चांगलं आहे. But an equally important one is, what difference would Christ make in your home? त्याचप्रमाणे हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. कोणता प्रश्न की ख्रिस्त जर तुमच्या घरामध्ये आहे तर तुमच्या घरामध्ये ख्रिस्त असल्यामुळे काय फरक आलेला आहे? The New Testament gives us glimpse into that answer. नव्या करारामध्ये नवा करार ह्या ख्रिस्त आपल्या घरामध्ये आल्यामुळे काय त्यामध्ये फरक पडलेला आहे ह्याची कल्पना आपल्याला करून देतो. And here one time Jesus went to a house. एकदा काय झालं, एकदा प्रभू येशू एका घरामध्ये गेले and it made a big difference. आणि तिथे गेल्यामुळे त्या घरामध्ये खूप फरक पडला. We are thinking of very important points when Christ visits your house or when you invite Christ in your heart and in your house. आजच्या संदेशामध्ये आपण फार महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत की जेव्हा ख्रिस्त आपल्या घरामध्ये, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरामध्ये येतात तेव्हा काय काय होतं घरामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये येतात तर काय फरक आपल्या सर्व गोष्टीमध्ये पडतो. This event occurred early in the Jesus's public ministry. आणि ही जी घटना आज आपण बघणार आहोत ती घटना प्रभू येशूने, परमेश्वराने ज्या कारणासाठी प्रभू येशूला पाठवलं होतं, प्रभू येशू जेव्हा पब्लिक मिनिस्ट्री, पब्लिक मध्ये जी सेवा करणार होते त्या सुरुवातीलाच ही घटना घडलेली आहे. He had gone from the mountains of Nazareth to the Sea of Galilee. प्रभू येशूने प्रवास केला नाझरीनच्या पहाडावरून, नाझरीनच्या डोंगरांपासून गालिलाच्या समुद्रापर्यंत. Along the shores of that lake, he had taught and healed, and he had begun to call his first disciples. आणि तिथेच प्रभू येशूने काय केलं, त्या तटाशी प्रभू येशूने बऱ्याच जणांना
परमेश्वराच्या वचनाबद्दल शिकवलं, बऱ्याच जणांना आरोग्य प्रदान केलं आणि पहिले जे प्रभू येशूचे डिसायपल्स होते, शिष्य होते, त्यांना देखील पाचारण केलं. I will tell you the gist of the summary of the 4-5 verses. मी तुम्हाला थोडासा सारांश सांगतो. मार्क वर्तमान पहिला अध्याय आणि 29 ते 34 वचनापर्यंत. And here I will tell you the sentences, the explanation of those 4 verses in English. इंग्लिश मध्ये मी याचा सारांश आपल्याला सांगतो ह्या 4-5 वचनांचा. On a Sabbath day, Jesus went to Capernaum. Here Mark shows us one day in the life of the Savior, Lord Jesus Christ. In the morning he went to the synagogue where he taught and where he healed a demonic. In the afternoon he went to Peter's house. There he healed Simon Peter's mother-in-law. Then that evening he went out into the streets where a number of people were brought to him to be healed, and enormously tiring day for Lord Jesus Christ, our Savior, the Savior of the world. मी आपल्याला डायरेक्ट बायबल मधूनच वाचून दाखवते. मार्क वर्तमान पहिला अध्याय आणि 29 ते 34 पर्यंत. ते सभास्थानावर निघाल्यावर लागलाच तो याकब व योहान याच बरोबर शिमोन व आंद्रिया यांच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने पडली होती. तीच विषयी लागलेच त्याने त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिचा हात धरून तिला उठविले व तिचा ताप तात्काळ निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुःखनाईतास व भूतग्रस्तास त्याचकडे आणले आणि नगराचे सर्व लोक दाराशी जमले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या अशा पुष्कळशा मनुष्यास त्याने बरे केले व बहुत भूतांना घालविले. त्या भूतांनी त्याला ओळखिले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. From the experience in the home of Simon Peter, we can see what can happen when Christ comes to one's house. शिमोन पेत्राच्या घरी प्रभू येशू गेले आणि त्या अनुभवावरून आपण हे सांगू शकतो की जेव्हा प्रभू येशू कोणाच्या घरी येतात किंवा आपल्या घरी येतात तेव्हा तिथे काय काय बदलाव येतात, काय काय चेंजेस येतात. We are concentrating today on some wonderful and beautiful thoughts when Lord Jesus Christ comes into your house. सुंदर असे विचार आपण आज बघणार आहोत. जेव्हा प्रभू येशू आपल्या घरामध्ये येतात तेव्हा काय काय होत असतं. First thought is there is healing when Lord Jesus Christ comes to your house. पहिला मुद्दा आपण बघूया, पहिला विचार असा बघूया. जेव्हा प्रभू येशू आपल्या घरामध्ये येतात तेव्हा त्या घरामध्ये तेथे आरोग्य येत असतं. Christ always brings healing to a home. जेव्हा जेव्हा प्रभू येशू येतात त्या घरामध्ये आरोग्य तिथे प्रभू येशू आणत असतात. And apparently, clearly, there was a morning synagogue service. आणि त्या दिवशी सकाळी सभास्थानी भक्ती होती. After the service, Jesus went home with Peter. सभास्थानाची भक्ती झाल्यावर येशू पेत्रा संगती त्याच्या घरी गेले. In the ruins of
Capernaum today there is a synagogue. आज देखील कफरनहूम इथे एक सभास्थान आहे. आता जी पडझड झालेली आहे कफरनाहूम मध्ये जी पडझड झालेली आहे तिथे हे सिनेगॉग आत्ताही आहे. डायरेक्टली इन फ्रंट ऑफ इट इज अ हाऊस इन विच अन अर्ली चर्च मेट. आणि त्याच्या समोरच एक घर आहे जिथे सुरुवातीची मंडळी जमा व्हायची भक्तीसाठी. In this house, Simon Peter's house is there. आणि तिथेच शिमोन पेत्राचं देखील घर आहे. This is true. ही गोष्ट खरी आहे. Jesus walked across to this house of Simon Peter. आणि प्रभू येशू शिमोन पेत्राच्या घरी चालत गेले. And after all, he had taught and healed in the synagogue service. आणि काय झालं होतं, सकाळी सभास्थानामध्ये जाऊन प्रभू येशूने तिथे शिकवण दिली, परमेश्वराच्या राज्याबद्दल ते बोलले आणि बऱ्याच जणांना आरोग्य देखील प्रदान केलं. He must have been tired, very tired. आणि ह्या सर्व गोष्टी करून प्रभू येशू नक्कीच थकले असावेत. But he was not tired to heal a sick mother-in-law of Peter. जरी प्रभू येशू थकले होते तरी पण शिमोन पेत्राच्या सासूबाईंना बरं करण्या एवढे तर ते थकले नव्हते. थकून देखील प्रभू येशूने शिमोन पेत्राच्या सासूबाईंना बरं केलं. In that house there was a need, and that was the need of healing the mother-in-law. त्या घरामध्ये म्हणजे कोणाच्या, शिमोन पेत्राच्या घरामध्ये एक गरज होती. कोणती गरज होती की शिमोन पेत्राच्या सासूला आरोग्य प्रदान करायची गरज होती. He brought the power of God into saving contact with personal need. आणि काय झालं, प्रभू येशूने तिथे परमेश्वराची शक्ती खाली आणली आणि एका स्त्रीचा जीव प्रभू येशूने वाचवला, तिला आरोग्य प्रदान केलं. Who needs healing in your home? That is the question. मी एक प्रश्न आपल्याला विचारतो, आपल्या घरामध्ये कोणाला आरोग्य पाहिजे आहे? Does your home need more love or appreciation or understanding or acceptance? काय आपल्या घरामध्ये आपल्याला प्रेम पाहिजे आहे का, किंवा आपल्याला किंमत पाहिजे आहे का, किंवा जास्तीचा समजूतदारपणा पाहिजे आहे, किंवा स्वीकृतपणा पाहिजे आहे? Is there competition between family members for pride and honor? आणि घरामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे का, स्पर्धा चालू आहे का, मान सन्मान प्राप्त करण्यासाठी आणि प्राइड जो आहे त्याच्यासाठी, गर्व जे आहे त्याच्यासाठी? Into all this, Jesus can bring healing power in your family, in your house. जर असं असेल तर प्रभू येशू नक्कीच तयार आहेत आपल्या सर्वांच्या घरामध्ये, ह्या सर्व एरियाज मध्ये आरोग्य देण्यासाठी. In healing, there are many types of healings. Physical healing. आरोग्य बऱ्याच प्रकारचे आहेत, त्यामधलं एक आहे शारीरिक आरोग्य. Healing of attitude. अजून दुसरा प्रकार आहे विचारधारा आहे, त्याच्यामध्ये आरोग्य. Healing of your stubborn nature. आपला स्वभाव फार हट्टी असेल त्याच्यामध्ये आरोग्य. Healing physical. शरीरामध्ये आरोग्य. Healing of relationships. आणि नात्या गोत्यांमध्ये देखील आरोग्य. There are many relationships when the family needs the healing of relationships. Broken hearts are brought together by the presence of Lord Jesus Christ in that house or in that family. नातीगोती बरीच असतात आणि जेव्हा नातेगोती चांगली करायची असतात, पुनर्प्रस्थापित करायची असतात, त्यांना जेव्हा आरोग्य पाहिजे असतं त्या नात्यागोत्यांमध्ये, तेव्हा प्रभू येशूची तिथे उपस्थिती फार महत्वाची आहे. So first thing we have seen that there is healing of various types. आपण शिकलो की बऱ्याच आरोग्याचे प्रकार आहेत. Coming to the second point, there is help when
Lord Jesus Christ comes in your house. दुसरा मुद्दा आपण बघूया, दुसरा विचार असा बघूया, जेव्हा प्रभू येशू आपल्या घरामध्ये येतात तेव्हा तिथे मदत असते. मदत प्रभू येशू घेऊन येतात. One receives help, one can give help. One receives help from Lord Jesus Christ, and after receiving help from Lord Jesus Christ, we can give help also to others, the needy people. जेव्हा जेव्हा आपल्याला प्रभू येशूकडून मदत मिळते तेव्हा आपण मदत दुसऱ्यांना देऊही शकतो. And here we see that the attitude of Simon Peter's mother-in-law after she was healed physically. इथे आपण बघतो शिमोन पेत्राच्या आईने कसं केलं, काय केलं जेव्हा तिला आरोग्य प्रभू येशूने दिलं. तिने कोणती कृती केली? Did she keep quiet? आरोग्य प्रदान झाल्यावर, ती बरी झाल्यावर ती शांत बसली काय? She began to serve others. You read the verses, and immediately after healing, she started helping others. आणि आपण वचन लक्षपूर्वक वाचूया. तिला जेव्हा आरोग्य मिळालं तात्काळ ती इतरांची सेवा करू लागली. All the gospel writers, Matthew, Mark, Luke, noted that gratitude of mother-in-law of Simon Peter when she started healing others. आणि सगळे शुभवर्तमान लिहिणारे कोण कोण? मत्तई, मार्क, लूक आणि योहान. ह्या मत्तई, मार्क, लूक ह्या सर्वांनी ह्या गोष्टीची नोंद घेतलेली आहे की शिमोन पेत्राची सासूबाई ही कृतज्ञ झाली. तिला परमेश्वराने आरोग्य दिल्यानंतर ती परमेश्वराची कृतज्ञता दाखवू लागली, इतरांची ती सेवा करू लागली. She did not keep quiet, ती शांत बसली नाही, but she started serving others in the name of Lord Jesus Christ. तर ती इतरांची सेवा करू लागली प्रभू येशूच्या नावाने. And there are so many types of helps. आपण बघतो की बरेच मदत करायचे देखील प्रकार आहेत. There are simple ways, there are complex ways. मदत करायचे साध्या सुधी पण मदतीचे प्रकार आहेत आणि बिकट देखील मदतीचे प्रकार. Whether you are rich or whether you are poor or whatever your economical state is, you can help others. आपण श्रीमंत असा, गरीब असा, आपली आर्थिक परिस्थिती कशी जरी असली तरी आपण इतरांना मदत करू शकतो. And one pastor, his name is John Henry Jowett, gives the example of his servant. जॉन हेनरी जोवेट हे जे परमेश्वराचे सेवक आहेत ते एक उदाहरण देतात त्यांच्या मोलकरणीचं. And he gave this example of his maid servant to his congregation. त्यांच्या मोलकरणीचं उदाहरण हे जे पास्टर आहेत जॉन हेनरी जोवट हे त्यांच्या मंडळीला, चर्चच्या मंडळीला देतात. And he said, I asked my servant once, how do you serve Lord Jesus Christ in your capacity? आणि या परमेश्वराचे जे सेवक आहेत जॉन, त्यांनी आपल्या मोलकरणीला विचारलं की तू परमेश्वराची सेवा कशी करतेस? And you claim yourself to be a Christian and you are a poor woman, but how do you use your Christianity for the help? तू तर स्वतःला ख्रिस्ती म्हणतेस आणि तू तुझा ख्रिस्तीपण इतरांना मदत करण्यासाठी काय करते, कसा वेळ देते, कसं तू काय करते, काय कृती करतेस? How do you help others when you claim yourselves a Christian? आपण देखील ख्रिस्ती स्वतःला म्हणता, मग आपण इतरांना कशी मदत करता? How do you? When he asked her how she proposed to live the Christian life, त्यांनी विचारलं तिला की तू कसं आपलं ख्रिस्ती जीवन जगतेस? she answered, could it be
couldn't attend the church meetings because you have no time. आणि तिला पास्टर साहेबांनी म्हटलेलं आहे, सांगितलं की तू चर्च मीटिंग्स पण अटेंड करत नाही. Or even many of the services you can't attend because of lack of work and your continuous busy schedule, and you have to earn money for your living. तू कामामध्येच इतकी व्यस्त असते, तुला वेळ पण मिळत नाही आणि मग तू चर्चमध्ये जी सभा असते त्यांना पण उपस्थित राहू शकत नाही, इतर सभेंना पण तू उपस्थित राहू शकत नाही. मग तू ते ख्रिस्ती लोकांची, परमेश्वराची सेवा कशी करतेस? And she asked, when I go home, I purchase a newspaper. तिचं उत्तर काय होतं त्या परमेश्वराच्या सेवकाला, की मी जेव्हा घरी जाते, घरी गेल्यानंतर मी वर्तमानपत्र विकत घेते. And then while going to bed, I read the column of births and deaths. झोपायला जायच्या आधी तो जो कॉलम असतो, ती जी बाजू असते ज्याच्यामध्ये कोणाचा जन्म आणि कोणाचा मृत्यू झालेला आहे, जी वार्ता त्याच्यामध्ये आहे, ती मी वाचत असते. I pray for the newly born babies and mothers. आणि त्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते लहान नवजन्मित बाळ आणि त्यांच्या आईसाठी मी प्रार्थना करते. And also I pray for the bereaved family or the family who are in sorrows. आणि ज्यांच्या घरामध्ये मरण आलेलं आहे त्यांच्यासाठी, त्या दुःखित कुटुंबासाठी मी प्रार्थना करत असते. The pastor was very much impressed. हे तिचं उत्तर ऐकून आणि तिची कृती ऐकून जे पाळक साहेब आहेत ते फार इम्प्रेस झाले. She was poor and she had desire to serve the people in her prayers. ती तर गरीब होती आणि तिच्याकडे पैसा देखील नव्हता, पण तरी देखील तिने लोकांना मदत केली प्रार्थनेद्वारे. She did not give reasons or say that I am poor and I have no money. ती कारण देत बसली नाही की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसा नाहीये. She did not make excuses that I have no time. तिने असं देखील कारण सांगितलं नाही की माझ्याकडे वेळ नाही. But when you have the will, there are ways. पण जेव्हा तुमच्याकडे इच्छा असते, मार्ग आपोआप निघत राहतात. And here, help brings joy and fulfillment of joy in your heart. आपण बघत आहोत इतरांना मदत केल्याने आपल्या मनामध्ये आनंदही येतो आणि परिपूर्णताही येत असते. The help that you give to others as Christ has given help to you and your family. आणि आपण इतरांनाही मदत करायची जशी ख्रिस्ताने आपल्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला मदत केली. And these things bring joy and happiness. अशा गोष्टी केल्याने, इतरांना मदत केल्याने आपल्याला आनंद मिळत असतो. It is a joy both to the person helping and those helped. मदत केल्याने मदत करणाऱ्याला आणि मदत घेणाऱ्याला दोन्हीही पार्टीजला आनंद मिळतो. It is fulfillment to the person who helps others. आणि जो व्यक्ती इतरांना मदत करतो तो परिपूर्ण होऊन निघतो. It is the satisfaction to the person who help others. आणि इतरांना जो मदत करतो, मदत करणारा जो असतो तो समाधानी व्यक्ती ठरतो. Do you have reasons to put before your church, to put before Lord Jesus Christ that I don't have these things in my life, but do you find ways so that you can help others? आपण आपल्या मंडळी पुढे, चर्चच्या मंडळी पुढे, परमेश्वरा पुढे आपण काय कारणच ठेवत बसणार का? इतरांना मदत करण्यासाठी मार्ग देखील काढणार. Just get off that habit of putting your reasons towards the work of Lord Jesus Christ. परमेश्वराच्या कामामध्ये कारण देण्याची आपली जी सवय आहे ती आपण काढून टाकूया. And take the example of that very poor maid servant of the pastor's house.
आणि ही जी मोलकरणी आहे तिचं आपण उदाहरण घेऊया. जी आत्ताच आपण उदाहरण ऐकलं, पाळक साहेबांची मोलकरणी होती. And coming to the third point, there when Lord Jesus Christ comes to your house, there is hope. तिसरा मुद्दा आपण बघूया. जेव्हा प्रभू येशू आपल्या घरामध्ये येतात तेव्हा प्रभू येशू आशा घेऊन येतात. The need for hope. आशेची गरज आपल्याला आहे. We need the hope when Lord Jesus Christ comes to your house. आणि प्रभू येशू आपल्या घरामध्ये आल्याने आपल्याला आशा प्राप्त होते. We do not really know what was the condition of the mother-in-law of Simon Peter. शिमोन पेत्राची जी सासूबाई आहे तिची कंडिशन कशी होती आपल्याला हे माहित नाही एक्झॅक्टली. But Luke, the physician, he himself was a doctor, indicated that she had a very high fever. पण जो प्रभू येशूचा शिष्य आहे लूक, जो स्वतः व्यवसायाने वैद्य होता, डॉक्टर होता, त्याने असा उल्लेख केलेला आहे की तिला खूप ताप होता, ती तापेमध्ये फणफणत होती. She was on the deathbed. आणि ती मरणाच्या बिछाण्यावर होती. But Lord Jesus Christ, when entered that house, he brought hope and helped her and gave her new life. पण प्रभू येशू त्या घरामध्ये गेल्याने तिथे आशा आली, आशा निर्माण झाली आणि प्रभू येशूने तिला तापेतून उठवलं. Changed her physical condition. प्रभू येशूने तिची जी शारीरिक कंडिशन होती, फिजिकल कंडिशन होती, ती बदलून टाकली, चेंज करून टाकली. Changed her attitude. तिची विचारधारा प्रभू येशूने बदलून टाकली. Changed her willpower. तिची इच्छाशक्ती प्रभू येशूने बदलून टाकली. Immediately she got up and started serving the needy people. आणि आरोग्य मिळाल्याच तात्काळ तिने काय केलं, ती उठली आणि इतरांची सेवा करू लागली. And here we see the assurance of hope. आणि इकडे आपण बघतो आशेची खात्री. Jesus always brings hope when you invite him in your house. जेव्हा आपण प्रभू येशूला आपल्या घरामध्ये आमंत्रित करता तेव्हा प्रभू येशू आशे सकट येतात, आशा देखील आणतात. To the hopelessness of unforgiven sin. आशे पाप जे कधीच माफ होणार नसतील, ज्यांच्या माफ होण्याची आशा नसते, त्या पापांची क्षमा होण्यासाठी प्रभू येशू आपल्यामध्ये आशा आणतात. Jesus brings forgiveness in your